राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या मुलांना पेटवायचं काम केलं। आदरणीय आमदार साहेबांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे होतं की धनगर समाजाची मुलं 4 दिवस उपाशी बसली होती। त्याच्या भोवती जो समाज होता तो भाजपाचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, कुठल्या पक्षाचा नव्हता, तो फक्त धनगर समाजाची मुलं होती जी अहोरात्र आमच्यासाठी झटत होती। आमदार जयकुमार गोरेंनी म्हसवड येथे सभेमध्ये केलेल्या वक्तव्यावरून मान तालुक्यातील धनगर समाज नाराज असल्याचं चित्र दिसत आहे। उपोषणाला बसलेल्या युवकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भडकवलं। या आमदार गोरेंच्या वाक्यामुळे उपोषणाला बसलेल्या युवकांनी आमदारांना इशारा दिलाय। काय म्हणाले पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी वैभव गोरड आणि गेल्या 18 तारखेपासून आम्ही तहसीलदार ऑफिस दहिवडी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलो होतो आणि माझे मित्र सुरेश गोरड, नितीन कटरे आणि शरद गोरड अशा आम्ही चौघांनी 6 दिवस आमरण उपोषण केलं आणि आमच्या समाजासाठी आणि आम्ही धनगर समाजासाठी हे आमरण उपोषणासाठी बसलो होतो। आणि आमची भूमिका अशी होती की आमच्या समाजाला न्याय मिळावा। आमची भूमिका ही कुठलीही राजकीय नव्हती, फक्त आमच्या समाजासाठी आणि आमच्या समाजा लोकांना न्याय मिळावा। आमच्या 4 दुसऱ्या मागण्या होत्या, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही तहसीलदार ऑफिससमोर आमरण उपोषण केलं होतं। पण याचा गलत विचार करणं किंवा चुकीच्या विचारानं लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं ही गोष्ट काल जी घडली म्हसवड मधल्या सभेत ती अत्यंत खालच्या लेवलची आहे आणि ती आम्हाला अजिबात पटलेली नाही। आणि याचा मी सर्वप्रथम पूर्ण धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। ही गोष्ट चुकीची आहे। याचं कारण असं आहे की तुम्ही विखे पाटील ज्यांनी धनगर समाजाच्या लोकांचा अपमान केला, भंडाऱ्याचा सुद्धा अपमान केला, त्या भंडाऱ्याच्या अपमानाची कुठलीही जाण न ठेवता धनगर समाजाच्या वतीने तिथं सत्कार घेतला, ही सगळ्यात मोठी चूक आहे। मी सर्व धनगर समाजाला सांगू इच्छितो की ही आपण या ठिकाणी कुठे धनगर समाज एवढ्या प्रमाणात तिथं नव्हता, पण लक्षात ठेवा आपला वापर हा नको त्या ठिकाणी होतोय, नको त्या राजकारणात होतोय। आदरणीय आमदार साहेबांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे होतं की धनगर समाजाची मुलं 4 तिथं उपाशी बसली होती। त्याच्या भोवती जो समाज होता तो भाजपाचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, कुठल्या पक्षाचा नव्हता, तो फक्त धनगर समाजाची मुलं होती जी अहोरात्र आमच्यासाठी झटत होती। रात्रभर पाऊस येत होता, आमदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे, रात्रभर पाऊस येत होता, वरून छत धरणारी ती आमची मुलं होती, धनगराची होती, ती कुठल्या पक्षाची नव्हती। तिथं राष्ट्रवादीने येऊन तिथं कुणा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, हे साफ चुकीचं आहे। हे आम्ही मान्य करत नाही। पूर्ण धनगर समाजाच्या वतीने ह्या गोष्टीचाही मी निषेध करतोय आणि इथून पुढे अशी कुठलीही वाक्य आपण कुठल्याही कार्यक्रमात वापरू नये। कारण आम्ही समाज म्हणून मी पूर्ण तालुक्याच्या समाजाला विनंती करतोय की आजपासून अशा कुठल्याही नेत्यांच्या वक्त्यावर आपण विश्वास ठेवायचा नाहीये। यांनी फक्त आजपर्यंत आपला अपमान केलाय। आपण दुसऱ्याला 70 वर्ष नाव ठेवतोय, पण आपण ह्या 10 वर्षात काय केलं, तुम्ही ह्या समाजासाठी आज 10 वर्ष काय केलं हे आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। हे चुकीचं आहे आणि ह्या वक्तव्याचा परत एकदा तिसऱ्यांदा मी जाहीर निषेध करून पुढे एवढंच सांगतो की इथून पुढचा आमचा लढा अतिशय तीव्रतेने आम्ही उभा करू आणि पुऱ्या मान तालुक्यात फिरून तुम्हाला धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ। मित्रांनो, हे बघता आम्ही आता उपोषण सोडलं आहे, लढाई अजून सोडलेली नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। अजिबात जो आम्हाला 50 दिवसाचा टाइम दिला आहे तोपर्यंतच आम्ही थांबलो आहे। ज्यावेळी तो 50 दिवसाचा टायमिंग संपल तिथून पुढे अजून आम्ही दुसरी आमची लढाई आम्ही समाज बांधवाच्या मदतीनं सगळ्यांच्या विचारांना आम्ही चालू ठेवणार आहे। तर मला आमदार साहेबांना एकच प्रश्न करायचा आहे की आमदार साहेब, तुम्ही तिथं दिवसभर होता, 7 तासच्या आसपास तरी तुम्ही तिथं असाल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यानं पाहिल्या, तुम्ही बघितलं की कोणी भडकवलं किंवा कोणी नाही भडकवलं किंवा काय केलं, ही सगळ्या गोष्टी समाजाच्या विचारानं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, कुठल्या नेत्याच्या विचारानं झालेल्या नाहीत किंवा कोणाच्या ह्याच्या विचारानं झालेल्या नाहीत। त्याच्यामुळे कुणी काय भडकवायचा विषयच येत नाही। आणि तुम्ही जे काल काय बोलला ते आम्हा चौघाला नसून बोलला, तुम्ही अखंड समाजाला बोललेला आहे। पक्षाची बांधिलकी नाही किंवा आम्ही कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधलेलं नाही। आम्ही आमच्या समाजासाठी तिथे उपोषणाला बसलो होतो आणि आम्ही कोणत्या पक्षाचं नाही, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाचं नाही आणि ह्याचं कुठंतरी तुम्ही राजकारण करू नये। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।